नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट मिनिट नोट्स बघणार आहोत ऑन कॉम्प्युटर नेटवर्क. ओके, फर्स्ट समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय लास्ट मिनिट नोट्स. ओके, लास्ट मिनिट नोट्स म्हणजे काय होते की तुम्हाला शेवटच्या क्षणी तुम्हाला ते हेल्प करते. म्हणजे तुम्हाला इझिली तो ग्रॅप करायला, म्हणजे तुम्ही एखादा कन्सेप्ट जर तुम्ही लर्न केला असेल, तुम्हाला या लास्ट मिनिट नोट्सनी तुम्हाला तो पूर्ण कन्सेप्ट रिवाईज होऊन जातो. ओके, शॉर्ट नोटनी. ओके, या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत. ओके, आणि लास्ट मिनिट नोट्स हे तुम्हाला शेवटच्या क्षणी किंवा तुम्ही जर 7-8 दिवस आधी जर तुम्ही रिवाईज केले प्रॉपरली, तुम्ही इझिली मार्क ग्रॅप करू शकता. आणि अजून एक की जे विद्यार्थ्यांनी आजपर्यंत जर काहीच केलं नसेल, म्हणजे त्यांनी कन्सेप्ट पण बघितलं नसेल, ते पण इझिली 4 किंवा 5 मार्क्स इझिली कव्हर करू शकतात. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर नेटवर्कची लास्ट मिनिट नोट्स बघू. ओके, आजपासून आपण लास्ट मिनिट नोटचे सिरीज स्टार्ट करणार आहोत. ओके, फर्स्ट थोडंसं आपण कन्सेप्ट समजून घेऊया. त्यानंतर काही जे मॉक टेस्ट आहे, इम्पॉर्टंट MCQ आहेत, ते आपण कव्हर करू. ओके, म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त 10 किंवा 20 MCQ कव्हर करून देतो. बाकीचं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमचा लास्ट मिनिट नोट्सनी कन्सेप्ट पण बिल्ड होऊन जाईल आणि तुम्हाला तो इझिली ग्रॅप पण होऊन जाईल. ओके, चला मग स्टार्ट करूया. फर्स्ट आहे व्हॉट इज अ कॉम्प्युटर नेटवर्क. ओके, सोपे आहे. व्हॉट इज अ कॉम्प्युटर नेटवर्क? अ कॉम्प्युटर नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस. ओके, आता कसं लक्षात ठेवायचं? अ कॉम्प्युटर नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस. ओके, हे लक्षात ठेवा. अ कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस अँड शेअर द डाटा अँड रिसोर्स. ओके, हे 3 लक्षात ठेवा. हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहे. यालाच म्हणतात लास्ट मिनिट नोट्स. तुम्हाला इझिली छोट्या छोट्या वर्डनी तुमचा पूर्ण कन्सेप्ट रिवाईज करून देतो. म्हणजे तुमचा पूर्ण डेफिनेशन क्रिएट होऊन जाते. ओके, एक लक्षात ठेवा, कॉम्प्युटर नेटवर्क काय म्हणजे काय होते की कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस आणि शेअर डेटा आणि रिसोर्स करतो. ओके, एक्झाम्पल आहे इंटरनेट आणि लॅन. लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. ओके, आता आपण नेटवर्कचे टाईप बघू. फर्स्ट आहे लॅन, त्यानंतर ते मॅन आणि त्यानंतर ते वॅन. ओके, अजून लक्षात ठेवा की यामध्ये पॅन ॲड नाही आहे. पॅन मीन्स पर्सनल एरिया नेटवर्क. ओके, पॅन मीन्स पर्सनल एरिया नेटवर्क, जे आपण डेटा यूज करतो मोबाईलमध्ये, दॅट कॉल्ड पॅन. आणि त्यानंतर ते लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. ओके, लोकल एरिया नेटवर्क मीन्स आपल्या रूमपर्यंत सीमित राहतो किंवा कॉलेजपर्यंत किंवा ऑफिसपर्यंत सीमित राहतो, दॅट कॉल्ड लॅन नेटवर्क. म्हणजे लोकल एरिया नेटवर्कपर्यंत. म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्या की पॅनची रेंज फक्त आपल्या मोबाईलपर्यंत असं लिमिटेड राहील. ओके, त्याच्यापुढे तो रेंज ॲक्सेस करू शकत नाही. सोपी भाषेत समजून घ्या हॉटस्पॉट. ओके, हॉटस्पॉटला आपण जास्ती रेंजमध्ये ॲक्सेस करू शकत नाही, दॅट कॉल्ड पॅन. त्यानंतर ते लॅन म्हणजेच काय होते? स्मॉल एरिया मीन्स आपण असं करू, नेटवर्कला हॉटस्पॉट समजून घेऊ, म्हणजे तो सोपी भाषेत समजायला. ओके, त्यानंतर ते लॅन मीन्स तो काय करतो? कॉलेज किंवा ऑफिस, म्हणजेच तो त्याचं जे डिव्हाइस आहे हे कनेक्टिव्हिटीची रेंज कॉलेज आणि ऑफिस तेवढीच रेंज राहील. त्यानंतर ते मॅन मीन्स मेट्रोपॉलिटन नेटवर्क, म्हणजेच ते सिटी लेवल, म्हणजेच पूर्ण सिटीमध्ये त्याची रेंज ॲक्सेस राहील हॉटस्पॉटची, दॅट कॉल्ड मॅन. म्हणजेच आपण इथं बघा, ऐका तुम्ही की आपण म्हणत आहे इंटरनेटला आपण हॉटस्पॉट म्हणत आहे, सोप्या भाषेत समजून घ्यायला. ओके, त्यानंतर ते वॅन मीन्स वाईड एरिया नेटवर्क, म्हणजे तुम्ही कुठे पण यूज करू शकता, दॅट कॉल्ड वाईड एरिया नेटवर्क. ओके, आता पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो, हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. फर्स्ट ते पर्सनल एरिया नेटवर्क. स्वतः आपण जे मोबाईल डाटा यूज करतो, दॅट कॉल्ड पर्सनल एरिया नेटवर्क. म्हणजे आपण इंटरनेट यूज करतो आपल्या मोबाईलमध्ये, दॅट कॉल्ड पर्सनल एरिया नेटवर्क. त्यानंतर ते लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क, त्याची रेंज आहे स्मॉल एरिया, कॉलेज आणि ऑफिस. ओके, त्यानंतर ते मॅनमध्ये ते सिटी लेवल नेटवर्क आणि वॅन मीन्स लार्ज एरिया नेटवर्क. ओके, इथे डेफिनेट इथे पण आहे. हे 4 महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा. 4 महत्त्वाचे आहे आणि याचं फुल फॉर्म. ओके, त्यानंतर लॅन लोकल एरिया नेटवर्क, मॅन येते मेट्रोपॉलिटन नेटवर्क, त्यानंतर ते वॅन वाईड एरिया नेटवर्क, त्यानंतर ते पॅन इज अ पर्सनल एरिया नेटवर्क, त्यानंतर VPN. ओके, VPN माहीत असेल तुम्हाला, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, हे पण लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ते काही प्रोटोकॉल. ओके, फर्स्ट प्रोटोकॉल आहे आपला हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. त्यानंतर इथे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर म्हणू शकता तुम्ही. सिक्युअरच. ओके, लक्षात ठेवा, एस जर आला, एसचा मिनिंग होते सिक्युअर. ओके, ऑनली जर HTTP असेल, दॅट कॉल्ड हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके,
त्यानंतर इथे FTP मीन्स फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर इथे SMTP ओके, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, हेच आता तुम्ही करू शकता. DNS आहे, हा पण लक्षात ठेवा. DNS मी डोमेन नेम सिस्टीम. ओके, आता इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. एक हा इम्पॉर्टंट आहे, एक हा इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर हा आणि SMTP आणि त्यानंतर DNS. ओके, तसे तर सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण मोस्टली हे लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचेच. ओके, त्यानंतर आहे काही त्यानंतर ते ॲड्रेसिंग. ओके, हे पण लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट आहे. IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. त्यानंतर ते IPv4 इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. ओके, त्याची बिट्स हे पण लक्षात ठेवा. ओके, इम्पॉर्टंट आहे. IP4 32 बिट यूज करते आणि IP6 IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. IP6 128 बिट यूज करते. ओके, त्यानंतर आहे मॉडल अँड कन्सेप्ट. ओके, OSI मॉडेल. त्यानंतर ते OSI मीन्स ओपन सिस्टम इंटरकनेक्शन्स. त्यानंतर ते TCP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि अजून एक लक्षात सांगतो तुम्हाला की जे कॉम्प्युटर नेटवर्क आहे ना, त्यामध्ये मोस्टली तुम्हाला डेफिनेशन विचारतात आणि पॅन आणि लॅन, आणि अजून एक त्यामध्ये अजून आहे की लेयर्स, त्याच्यावरच मोस्टली क्वेश्चन विचारतात. ओके, आणि जास्तीत जास्त तुम्हाला फुल फॉर्मच विचारेल असं मला वाटते, जेवढं मी ॲनालाइज केलं याच्याबद्दल या कॉम्प्युटर नेटवर्क कॉन्सेप्टबद्दल NCERTमध्ये. ओके, त्यानंतर आहे UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ओके, आता त्यानंतर हे ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर डिव्हाइस आहे. आता हे लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. नेटवर्क टोपोलॉजी, हे बघा, एरिया नेटवर्क, त्यानंतर टोपोलॉजी आणि OSI मॉडेल, हे 3 कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. एवढं जर तुम्ही प्रॉपरली रिवाईज केली ना नोट्स, तुम्ही इझिली 5 किंवा 6 मार्क जर कन्सेप्ट याबद्दल जर क्वेश्चन आले तर इझिली ग्रॅप करू शकता. ओके, त्यानंतर ते नेटवर्क टोपोलॉजी आहे. बस म्हणजे एक टोपोलॉजी आहे, ते सिंगल केबल यूज करते, चिप आहे आणि फेलियर टू रिस्क. म्हणजेच काय होते, बस टोपोलॉजी अशी राहतात. दॅट कॉल्ड बस टोपोलॉजी, हे त्याला एक केबल कनेक्ट राहतो, दॅट कॉल्ड बस टोपोलॉजी. दॅट वाय हा केबल जर फेल झाला तर चिप आहे, फेलियर रिस्क आहे. ओके, हा जर केबल जर डिस्कनेक्ट झाला तर आपलं जे आपण यूज करत आहे नेटवर्क फेल होऊन जातो. त्यानंतर ते स्टार, ऑल कनेक्टेड टू हब स्विच. ओके, स्टार मीन्स असं समजू शकता तुम्ही, याला सगळे केबल कनेक्टेड राहतात. ओके, त्यानंतर रिंग आहे. रिंग सर्क्युलर डाटा फ्लो इन वन डायरेक्शन्स. ओके, त्यानंतर मेश आहे. मेश मीन्स फुल्ली कनेक्टेड. ओके, आता एक हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आता आहे OSI मॉडेल, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, 7 लेयर्स आहे. हे पण लक्षात ठेवा की OSI मॉडेलचे 7 लेअर राहतात. ओके, आणि नेटवर्क टोपोलॉजी 4 आहे आणि एरिया नेटवर्क 4 आहे. त्यानंतर 7 लेअर आहे. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन लेअर. ॲप्लिकेशन लेअर काय करते, युजर इंटरॅक्शन करते, कोणाची हेल्प घेऊन, ATP आणि FTP. ओके, त्यानंतर प्रेझेंटेशन आहे. त्यानंतर सेशन लेअर आहे. सेशन लेअर कनेक्शन मॅनेजमेंटचं काम करतो. त्यानंतर ते ट्रान्सपोर्टचा मिनिंग होते एंड टू एंड डिलिव्हरी, म्हणजे तो डाटा फ्लो करतो, डिलिव्हर करतो. त्यानंतर आहे नेटवर्क काय करतो, राउटिंग करतो, आणि IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, हा इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. त्यानंतर आहे डेटा लिंक काय करतो, मॅक ॲड्रेस आणि एरर फाइंड करायचं काम करतो. त्यानंतर आहे फिजिकल ट्रान्समिशन ऑफ बिट्स. ओके, अजून आहे हे आहे OSI मॉडेलचे 7 लेयर्स आहे. त्यानंतर ते अजून 4 लेअर आहे TCP आणि IPचे मॉडेलचे. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन लेअर, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, त्यानंतर इंटरनेट आणि त्यानंतर नेटवर्क. ओके, हे वाचून घ्या नोट्समध्ये. त्यानंतर येते TCP वर्सेस UDP. ओके, TCP मीन्स ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल आणि UDP मीन्स युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ओके, TCP काय आहे, कनेक्शन ओरिएंटेड आहे, रिलेबल आहे, स्लो आहे, आणि एक्झाम्पलमध्ये येते HTTP आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, आता बघू UDP आहे कनेक्शन लेस, फास्ट आहे, नो गॅरंटी,
आणि एक्झाम्पलमध्ये ते DNS मी डोमेन नेम सिस्टीम. ओके, आता आहे इम्पॉर्टंट प्रोटोकॉल आहे आणि त्याचे पोर्ट नंबर्स. ओके, पोर्ट नंबर्स आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे प्रोटोकॉल. त्यानंतर येते ATP, त्याचा पोर्ट नंबर आहे 80 आहे. त्यानंतर ATPS येते, एक हा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, हा एक लक्षात ठेवा. एक हा महत्त्वाचा आहे, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर येते सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर DNS येते. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, 4-5. ओके, तसे सगळे इम्पॉर्टंट आहे, पण मोस्टली हे असं विचारू शकतात. त्यानंतर IP ॲड्रेस. ओके, हे बघितलं आपण. ओके, आता तुम्ही करू शकता बाकीचे. ओके, हे एक अजून लक्षात ठेवा की डिव्हाइस इन नेटवर्क, राउटर करतो कनेक्टेड करतो नेटवर्कला फोन राउटर. त्यानंतर स्विच, कनेक्टेड डिव्हाइस, लॅन म्हणजेच एरिया नेटवर्क. त्यानंतर हब, ब्रॉडकास्ट डेटा. ओके, पूर्ण कवर केले आहे. आणि हे एवढे मी यामध्ये आले कमसे कम 14 किंवा 15 हे कॉन्सेप्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. प्रॉपरली रिवाईज करा. अजून 7 किंवा 8 दिवस बाकी आहे वाटते, ते तुम्ही इझिली ग्रॅप करू शकता. आणि मोस्टली CETमध्ये 2 किंवा 3 मार्काचे MCQ येतात, म्हणजे प्लस नाही, जरा 6 प्रकारचे MCQ येतातच कॉम्प्युटर नेटवर्क. ओके, चला मग आता काही क्वेश्चन करतो, मग 10 किंवा 12 क्वेश्चन करून सांगतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि यामध्ये टोटल 50 MCQ आहे. ओके, हा टोटल 50 MCQ आहे. मी फक्त तुम्हाला 10 करून देतो, बाकीचे तुम्ही स्वतः सॉल्व करा. आणि तुम्ही जर कधीच जर कन्सेप्ट बघितला नसेल आणि आज फर्स्ट टाईम जर कन्सेप्ट बघितला असेल ना, तर मग काय करा, तुम्ही नोट्स प्रॉपरली रिवाईज करा. त्यानंतर हे 50 MCQ आहे, त्याच्यावर तुम्ही स्वतः ट्राय करा सॉल्व करायचे. ओके, खूप झालं त्यासाठी. तुम्हाला 10 MCQ सांगतो, बाकीचे त्यानंतर व्हिडिओ स्टॉप करू. ओके, आणि या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. फक्त एक लाईक, एक सबस्क्राईब ते नक्की करा, एवढी मेहनत घेता मित्रा तुमच्यासाठी तर. ओके, चला मग फर्स्ट आहे कॉम्प्युटर नेटवर्क. आता बघितलं आपण कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस, शेअर डेटा अँड रिसोर्स. शेअर डेटा नाही करत, शेअर करते आणि रिसोर्स करते. कॉम्प्युटर इज अ कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डिव्हाइस. ओके, मल्टिपल डिव्हाइस कनेक्टेड फॉर कम्युनिकेशन. त्यानंतर आहे दुसरं आहे विच टोपोलॉजी यूज सेंट्रल हब. आता मग तुम्हाला मग विचारलं सेंट्रल हब स्टार यूज करते, स्टारचे केबल असे जातात. ओके, झाला स्टार. ओके, आणि बस ओनली सिंगल केबल यूज करते. हा आहे बस, हा स्टार, हा बस. ओके, विच टोपोलॉजी यूज सेंट्रल हब स्टार. त्यानंतर आहे विच टोपोलॉजी हॅज हायेस्ट रिलेबिलिटी, सी मेश. त्यानंतर आहे चौथा आहे इन बस टोपोलॉजी फेलियर ऑफ मेन केबल लीड्स. ओके, कंप्लीट फेलियर, बिकॉज केबल जर डिस्कनेक्ट झाला तर कंप्लीट फेलियर येते. त्यानंतर येते आणि अजून लक्षात ठेवा, कंप्लीट फेलियर का म्हणत मी, स्टार टोपोलॉजीमध्ये बघा आपल्याला मल्टिपल केबल राहतात. एक जर डिस्कनेक्ट झाला तर आपण दुसरा यूज करू शकतो, पण बस टोपोलॉजीमध्ये ओनली एक केबल राहतात. हा केबल जर डिस्कनेक्ट झाला तर कंप्लीट फेलियर आहे ना, दॅट वाय. त्यानंतर आहे पाचवा रिंग टोपोलॉजी कनेक्टेड ईच नोट ऑफ 2 डिव्हाइस, 2 नोट्स. ओके, लॅन कवर्स. ओके, इथे लॅन म्हटलं आहे, लॅन कवर म्हटल्यानंतर सिटी येते. पॅन म्हटल्यानंतर मोबाईल नेटवर्क, तेवढंच लिमिटेड सर आहे जरा. ओके, लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क, सिटीपर्यंत लिमिटेड राहते. त्यानंतर वॅन मीन्स वाईड एरिया नेटवर्क, and WAN is an example of internet. त्यानंतर इथे आठवा बँडविथ मीन्स डेटा कॅपॅसिटी. त्यानंतर 9 आहे मॅन कवर म्हणजेच मेट्रोपॉलिटन नेटवर्क, त्याची रेंज किती आहे. ओके, सिटीपर्यंत. त्यानंतर 10 आहे VPN प्रोव्हाइड सिक्युअर कनेक्शन्स. ओके, आता बाकी तुम्ही स्वतः करू शकता. बस एवढंच आहे माझं म्हणणं की डायरेक्ट MCQ सॉल्व नका करू. फर्स्ट नोट्स प्रॉपरली 2 किंवा 3 टाईम रिवाईज करा. त्यानंतर हे 50 MCQ करा. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, हे सबस्क्राईब नक्की करा.
या बी सी सी टीमध्ये माझे 5 किंवा 6 पण सबस्क्राईब वाढले नाही. ते जाऊ द्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये जर आपण कॉम्प्युटर नंबर सिस्टीम नंबर सिस्टीमवर करू किंवा दुसरा बघू. ह्याची सिरीजच स्टार्ट केली आपण लास्ट मिनिट नोटची. तर चला मग.